नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता घरी आलेला सारंग त्याच्या बेडरूममध्ये जाताच सारंगला आता कोर्टामध्ये वकील काय काय म्हणाले हे सगळं काही डोळ्यासमोर येतं. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक गोष्ट आता सारंगला आठवू लागते. वकिलांनी म्हटलेले असते की सारंग मेंदळे यांनी खून केलाय आणि या प्रकरणात ते दोषी आहे, तेव्हा त्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. आणि असा विचार सारंग करत असताना सावली तिथे येते. सारंगच्या खांद्यावर हात ठेवत आता सावली म्हणते की काय झालं, तर सावलीचा हात धरत सारंग म्हणतो काही नाही. त्यानंतर सारंग हा सावलीच्या मांडीवरती डोके ठेवत म्हणतो की सावली, ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना नसते त्या गोष्टी घडत असताना त्या गोष्टींना आपण कसं सामोरं जायचं हेच कळत नाही. आणि सारंग म्हणतो की आयुष्यात मी कधी जेलमध्ये जाईल याचा मी विचार देखील केला नव्हता सावली, आणि मी कोर्टाच्या पायऱ्या चढेन असं मला कधीच वाटलं नव्हतं, असे सारंग आता सावलीला बोलत असतो. आणि सारंग म्हणतो की त्या दिवशीची ती रात्र आणि सगळं खूप भयानक होतं सावली, याचा मी कधी विचारच केला नव्हता. आणि त्यावेळेस हे जे काही घडलं त्यावेळेस माझ्या बरोबर फक्त एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे तू. तुझ्यामुळे मी हे सगळं सहन करू शकलो, असे सारंग सावलीला बोलतो. आणि इकडे आता नील हा ऐश्वर्याला पकडत म्हणतो की ऐश्वर्या, अगं कुणासोबत बोलत होती एवढा वेळ? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की असल माझं काहीतरी पर्सनल बोलत असेल मी कोणाशी. नील म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण गेल्या काही दिवसापासून आपल्या घरात जे चाललंय ना त्यावरून मला तुझ्यावरती संशय येतोय ऐश्वर्या, म्हणून मी तुला सांगतो तू कुणाशी बोलत होतीस. ऐश्वर्या म्हणते की बोलत असेल मी कोणाशी तरी, तुला काय करायचं तर. नील म्हणतो की शिवानी कारखानीच बरोबर बोलत होती ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तिचा आणि माझा काय संबंध. नील म्हणतो की या घरावर कारस्थानं करणाऱ्यांचा तुझ्याशी ना डायरेक्ट कुठे ना कुठेतरी संबंध आलाय ऐश्वर्या, एवढं तू लक्षात ठेव. आणि त्यानंतर आता नील ऐश्वर्याला म्हणतो की फोन दाखव. ऐश्वर्या फोन देत नाही, तेव्हा नील हा ऐश्वर्याकडून फोन हिसकावून घेतो. आणि त्या फोनमध्ये आता शिवानी कारखानीचं नाव बघता क्षणी नील म्हणतो की शिवानी कारखानीच नाही का. तेव्हा बोट करत ऐश्वर्या म्हणते की आवाज खाली करायचा आणि आरडाओरड करायची नाही, एवढं लक्षात घे. फोन मी केला नव्हता तर फोन तिचा आला होता. नील म्हणतो काही का असेना पण तू माझ्यासोबत खोटं बोलली. ऐश्वर्या म्हणते की काल जे काही घडलंय त्याबद्दल तिला गिल्टी आहे आणि तिला वाईट वाटतंय म्हणून तिने फोन केला होता. आणि ऐश्वर्या म्हणते की स्पेशली तिला घरी येऊन सारंगचे आभार मानायचे आणि माफी मागायची, असे ऐश्वर्या आता नीलला सांगते. तेव्हा आता नील म्हणतो की ऐश्वर्या, तिचं या घरात पाऊलसुद्धा पडलं नाही पाहिजे, कळलं का तुला. तर आता ऐश्वर्या म्हणते की तिला येऊ दे, आपल्या घरी काल ज्या काही गोष्टी घडल्या त्याबद्दल ती आपल्याला काही बोललंच. आता ऐश्वर्या म्हणते की ती शिवानी जर आपल्या घरी आली तर आपल्या पथ्यावरच पडेल. ऐश्वर्या म्हणते की ती जर आपल्या घरी आली तर पुढे ती काय प्लॅनिंग करणार आहे ना याला आपल्याला तिचं ऑब्झर्वेशन करता येईल. नील इकडे आता तारा ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात आता बबलू हा ताराला मदत करू लागतो. तर तारा म्हणते बबलू, अरे कशाला लुडूबुडू करतोस. बबलू म्हणतो की तारा वय मॅडम, तुम्ही मला मदत करता तर मी तुम्हाला मदत करायला हवीच ना. बबलू म्हणतो मला सुद्धा असल्या कामाची सवय करून घ्यायला हवी. तर हसतच तारा म्हणते विचार काय आहे तुझा. आणि इकडे आता सावली ही सारंगच्या चेहऱ्यावरती हात ठेवत म्हणते की तुम्ही खूप खंबीर आहात, तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर कोलमडून गेलं असतं, खचून गेलं असतं. सावली म्हणते की कोर्टात येण्याच्या अगोदर तुमच्याकडे पळून जाण्याची संधी असताना सुद्धा तुम्ही पळून गेला नाहीत. सारंग म्हणतो की सावली तुझा आधार होता मला. तर सावली म्हणते काही नाही, जेव्हा जेव्हा मी संकटात असते तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहतातच ना. आणि तेवढ्याच सारंग आणि सावली एकमेकांच्या डोक्याला डोके लावतात. तर आता बबलू तिथे येतो. बबलू तिथे येताच आता दोघेही डचकतात आणि बाजूला होतात. तर बबलू म्हणतो मी काही बघितलं नाही बरं का. आणि पटकन आता बबलू त्यांच्याकडे बघत म्हणतो चला पटकन जेवायला बाहेर या. आणि बबलू आता निघून जातो. आणि पुन्हा आता बबलू हा आतमध्ये येतो आणि म्हणतो की सारंग दादा मारू नकोस बरं का, मी काही नाही बघितलं. तर सारंग म्हणतो की अरे मिठी मारतोय तुला. पटकन बबलू म्हणतो की वहिनी डोळे बंद करा. सावली डोळे बंद करते आणि बबलू आता सारंगला मिठी मारतो. आणि इकडे आता तिलोत्तमा ही देवाला पाण्यात ठेवलेले असताना आता पाण्यातून बाहेर काढते आणि पुसू लागते. तेवढ्यात सावली आता तिथे येते. तिलोत्तमा सावलीला म्हणते की मी ना देव एवढ्या लवकर मला पाण्यातून बाहेर काढावे लागतील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा सावली म्हणते की कारण देवाकडे आपण सगळ्यांनी मनोभावे प्रार्थना केली होती की सारंग सर लवकर सुटू देत म्हणून. आणि सावली म्हणते की तेव्हा देवांना सुद्धा ऐकावंच लागणार होतं.
होतं. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा शेजारी बसत देवाला आता सावलीसुद्धा पुसून काढण्यासाठी मदत करते आणि तिलोत्तमाला म्हणते की पण सारंग सरांची जरी सुटका झाली असली तरीसुद्धा काही प्रश्नांची उत्तरे अजून मिळायची बाकी आहेत आणि ती उत्तरं मिळाल्याशिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नाही असे सावली तिलोत्तमाला सांगते. तिलोत्तमा मात्र एकही शब्द बोलत नसते आणि तेवढ्यात सावली उठून उभा राहत गणपतीरायाचे दर्शन घेते आणि आता तिलोत्तमाकडे बघते आणि पटकन आता तिलोत्तमाच्या पाया पडून सावली तिथून निघून जाते. तर सावलीकडे बघत तिलोत्तमा विचार करत म्हणते की मी तुला आशीर्वाद देते, या कामात तुला कायम यश लाभो सावली. तिलोत्तमा विचार करते की याचा अर्थ असा नाही की मी तुला स्वीकारलंय, पण माझ्या तत्वांच्या आड माझ्या मुलाचं प्रेम येतंय म्हणून केवळ तू या घरात आहे असे तिलोत्तमा आता सावलीकडे बघत विचार करते. इकडे आता सावली पटकन येऊन देवाला भेटते. देवा म्हणतो की सिस्टर आता काही टेन्शन घ्यायचं नाही बरं का, आता ही केस या देवा भाऊच्या ताब्यात आहे आणि देवा इज हिअर, ही विल टेक केअर असे आता देवा सावलीला सांगतो. देवा म्हणतो की आपल्या सिस्टरच्या घरावर कुठल्याही संकटाची मी सावली देखील पडू देणार नाहीये. देवा म्हणतो की आम्ही स्केच आर्टिस्टला बोलावले आणि त्या माणसाचा स्केच सुद्धा काढून झालंय आणि त्या माणसाचा शोध चालू आहे. आता सावली म्हणते की तो गुंड जर सापडला तर आपल्याला कळेल त्या माणसाला कुणी पाठवलंय म्हणून. तेव्हा आता सावली म्हणते की देवा भाऊ अहो तुम्ही मला स्केच दाखवता का, मी स्केच बघू शकते का. तर देवा म्हणतो की ऑफकोर्स सिस्टर आणि लगेच त्याच्या खिशातील ते स्केच देवा आता सावलीला दाखवू लागतो आणि ते स्केच आता देवाच्या मोबाईलमध्ये बघताच आता सावली पटकन देवाला म्हणते की मी याला कुठेतरी बघितलंय. देवा म्हणतो की कुठं बघितलंय सिस्टर, आठव पटकन. तर सावली म्हणते की फारसं नीट काही आठवत नाही. देवा म्हणतो की तू जिथे कुठे जातेस ती जागा तरी आठव. आणि त्यानंतर इकडे आता सावली विचार करत आता त्या माणसाला कुठे बघितलं याचा विचारात पडते. तेव्हा आता सारंग हा घरामध्ये बसलेला असताना हा शिवानीचा ड्रायव्हर बनून तिथे आलेला असतो हे आता सावलीच्या लक्षात येते. आणि त्याने आता ज्या वेळेस पहिल्यांदा शिवानी घरी आली होती तेव्हा फुलांचा बुफे घेऊन तो ड्रायव्हर शिवानीसोबत होता हे सावलीला आठवतं. आणि लगेच आता सावली म्हणते की हा तर त्या शिवानी मॅडमचा ड्रायव्हर आहे. ती ऐकताच आता देवाला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता मोबाईल हातात घेत देवा म्हणतो अब आएगा मजा. आणि इकडे आता तारा ही हॉलमध्ये बसलेली असताना अचानक दरवाज्यावरती बेल वाजते. तारा आता घाबरते तर तेवढ्यात बबलू तिथे येतो आणि लगेच आता तारा म्हणते की अरे बबलू मला वाटतंय जर पाठीमागे राजकुमार दादा आले होते तसेच तर ते आले नसतील ना. तर आता पटकन बेल वाजता क्षणी बबलू दरवाजा उघडतो तर शिवानी तिथे आलेली असते आणि शिवानीचा ड्रायव्हर आता दिवाळीसाठी गिफ्ट घेऊन येतो आणि तो तिथे ठेवतो. इकडे तिकडे बघत आता शिवानी बबलूला आणि ताराला म्हणते की घरात कुणी नाहीये का. आणि तेवढ्यात आता शिवानी बबलूला म्हणते की बोलव ना. तर बबलू म्हणतो की तुम्ही इथे कसा आलात. शिवानी म्हणते की तू जसा मला प्रश्न विचारला ना मला नाही वाटत की तो प्रश्न विचारण्याचा तुला हक्क आहे. आणि शिवानी म्हणते की त्याचं उत्तर तुला देणे इतका तू एवढा महत्त्वाचा नाहीये आणि ज्याला उत्तर द्यायचं ना त्याला मी देईल. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव तिथे येतात आणि लगेच चंद्रकांतराव म्हणतात की न सांगता शिवानी तू. तर शिवानी म्हणते की ऐश्वर्याला फोन करून मी सांगितलं होतं, तिने तुम्हाला सांगितलं नाही का. तर चंद्रकांतराव म्हणतात नाही तिने काहीच नाही सांगितलं. तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात की तारा जा ऐश्वर्याला बोलव. शिवानी ताराला थांबवत चंद्रकांतरावांना म्हणते की माझ्यावर तुमचा विश्वास नाही आहे का, मी का खोटं बोलेन. चंद्रकांतराव म्हणतात की एकदा का तोंड भाजलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो. आणि इकडे आता चंद्रकांतराव मोठ्याने ताराला ऐश्वर्याला बोलावयास सांगतात. इकडे आता देवा आणि सावली हे एकमेकांना भेटून आता त्या माणसाविषयी बोलत असतात. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की सिस्टर आता काय करायचं. सावली म्हणते की एक जण आपली मदत करू शकतो आणि ती म्हणजे किरण. देवा म्हणतो की त्या किरणचा नंबर आहे का तुझ्याकडे. तर सावली म्हणते आहे ना. आणि पटकन आता सावली तिच्या मोबाईलमधून शिवानीला फोन लावू लागते. तर देवानी आता फोन स्पीकरवर टाकायला लावलेला असतो आणि तेवढ्यात आता सावलीने किरणला फोन लावलेला असतो आणि सावली म्हणते की किरण तुझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे ना. तर किरण म्हणते नाही. तेव्हा आता सावली म्हणते की मला शिवानी मॅडमच्या ड्रायव्हरचा नंबर आहे का तुझ्याकडे. तर किरण म्हणते आहे. सावली म्हणते की मला जरा पाठवशील का. किरण म्हणते की तुम्हाला नंबर कशासाठी हवा आहे. सावली म्हणते की मी त्याचं कारण तुला नंतर सांगते. आणि तेवढ्यात किरण तो नंबर सावलीला पाठवते. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की सारंग सरांवरती कोर्टात येण्यापूर्वी जो हल्ला झाला होता मला वाटतंय की त्यामध्ये तो ड्रायव्हरसुद्धा सहभागी असेल. तर लगेच आता किरण म्हणते की मलासुद्धा तोच संशय आहे.
आणि हे सगळं त्यानेच घडून आणलं असणार, कारण शिवानी मॅडमची अशी कामं तोच करत असल्याचे आता किरण सांगते. तेव्हा आता सावली म्हणते की तू आता कुठे असेल, तुला कल्पना आहे का? तर किरण म्हणते मला आता शिवानी मॅडमनी दिवाळीची सुट्टी दिली. तेव्हा आता किरण म्हणते की पण मी त्याला कॉल करून विचारू का? तर देवा सावलीला खुणावतो. तर सावली म्हणते नको. आणि त्यानंतर फोन ठेवता सावली म्हणते की हा नंबर पण आपण ट्रेस करू शकतो ना? तर देवा म्हणते ऑलरेडी मी तो ट्रेसिंगला पाठवला सुद्धा. आणि आता देवा त्या ड्रायव्हरच्या पाठीमागे लागलेला असतो. इकडे आता देवाने त्या ड्रायव्हरचे लोकेशन ट्रेस केलेले असते आणि ते लोकेशन म्हणजे आता मेंदळ्यांच्या घराचा ॲड्रेस आता देवाला समजताच वाऱ्याच्या वेगाने हेल्मेट घालून देवा आता सावलीला घेऊन बाईकवरती आता मेंदळ्यांच्या घराकडे निघालेला असतो. तर इकडे शिवानी ही घरात आलेली असते आणि तिलोत्तमा ही शिवानीला आता बोलत असते आणि जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाही, असे आता तिलोत्तमाने शिवानीला सांगितलेलं असतं. माझ्या सारंगवरती ज्याने खुनाचा आळ घेतला तो खुनी तर सापडणार आहे, नंतर त्याची काही गय नाही. तर शिवानी घाबरलेली असते आणि तेवढ्या तिकडे देवा आणि सावली दोघेही आता घरामध्ये येऊ लागताच आता देवा हा ड्रायव्हरला कसे रंगे हात पकडतो आणि शिवानीचा खरा चेहरा आता ड्रायव्हरला पोपटासारखे भडाभडा बोलायला लावून देवा कसे वदवतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.